फडणवीसांनी अजितदादांसारखं मला भ्रष्टाचार करण्यासाठी खातं दिलं नाही असं उन्मेष पाटलांनी म्हटलंय। फडणवीसांनी त्यांच्या जवळच्या चेलीचपाट्यांना तपासावं असं उन्मेष पाटील म्हणाले। फडणवीसांच्या चेलीचपाट्यांमुळे खानदेशाचं नुकसान होतंय असंही वक्तव्य त्यांनी केलंय। नाव न घेता उन्मेष पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली। महाजन दादागिरी करत मला दम देतात असं उन्मेष पाटील म्हणाले। मला जेलमध्ये टाकून प्रश्न सुटत असतील तर मी आनंदाने जाईन असंही वक्तव्य त्यांनी केलंय। शकतो की चाळीसगाव शहरामधून या ठिकाणी उबाटाची मशाल रॅली निघालेली आहे। उन्मेष पाटील उबाटाचे नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी रॅली निघालेली आहे। आपण बघू शकतो आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी उन्मेष पाटील आहेत। त्याला काय सांगणार, एकंदरीत काय वातावरण आहे प्रचाराच्या? जसं मतदान जवळ येतं तसं प्रचार या ठिकाणी आपल्याला जळगाव जिल्ह्यात तापताना दिसून येत आहे। मशाल रॅलीच्या माध्यमातून खानदेशामध्ये क्रांती या ठिकाणी सुरू झालेली आहे। फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही उन्मेष पाटीलचं तिकीट कापून त्यांना वाचवलेलं आहे। आता मला असं वाटतं अजित दादा सारखं मला काही खाते दिले नाही भ्रष्टाचार करायला त्यांनी, किंवा त्या ठिकाणी अशोक चव्हाण सारखा मी मुख्यमंत्री 3 दिवस राहिलो नाही की मला वाचवलं त्यांनी। मला असं वाटतं की त्यांनी त्यांचे चेले चपाटे जे आहेत जवळचे यांना तपासावं, ही खात्री करावी। उन्मेष पाटीलला जेलमध्ये टाकून, सीबीआय टाकून, ईडी टाकून माझ्यावर संकट आणून प्रश्न सुटत असेल तर मला आनंद आहे। पण मला वाटतं गिरीश महाजन साहेब हे आता बंद करा। तुम्ही जे चालू आहे ना, हे लोक कंटाळले या तुमच्या सगळ्या रिव्हेंज पॉलिटिक्सला काहीतरी चेंज करा। लोकांना ती अपेक्षित आहे, ते तुम्ही पाडा। किमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव जळगाव।